शासनानं शासकीय कार्यालयासाठी 5 दिवसाचा आठवडा त्या ठिकाणी चालू केलेला आहे। या 5 दिवसाच्या आठवड्यात लोकांची कामं जलद गतीने व्हावीत अशा पद्धतीची शासनाची अपेक्षा आहे। कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता वाढावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। त्या निमित्तानं त्या 2 दिवसाचा वेळ काढून शासनानं सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 असा शासकीय कार्यालयांचा वेळापत्रक ठरवलेला आहे। सोमवार हा दिवस सर्व कार्यालयीन प्रमुख आणि कर्मचाऱ्यांसाठी वेळेत आणि कार्यालयात थांबण्याच्या आदेश आणि सूचना आहेत। अशा परिस्थितीत आज आम्ही मंठा पंचायत समितीमध्ये आहोत। सध्या 10:20 झालेले आहेत आणि या ठिकाणी केवळ 3 कर्मचारी उपलब्ध आहेत। सध्या कार्यालयाची स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चालू आहे आणि गट विकास अधिकारी मंठा हे अद्यापही 10:15 वाजेपर्यंत कार्यालयात त्या ठिकाणी राहील। या परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये निरंकुश अशा प्रकारचं प्रशासन आहे। केवळ या ठिकाणच्या एक लोकप्रतिनिधीला, या ठिकाणच्या आमदाराला जर सांभाळलं तर तालुक्यातल्या जनतेकडे पाहण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीचा समज या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं हे सर्व कार्यालय सताड जसं ज्यांना वाटेल तशा पद्धतीनं या ठिकाणचे अधिकारी वागत आहेत। धन्यवाद। वंचित पैसा दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी होत नाही आणि एखादी योजना जर मंजूर करायची असेल तर या ठिकाणच्या सत्ताधाऱ्याची जर शिफारस असेल तरच मंजूर होते। अशा प्रकारचं बिहारी संस्कृतीला लाजवील अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। सरदेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरदेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरदेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम